मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। जागतिक महिला दिनी सुट्टी असतानाही कार्यरत महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सन्मान करण्यात आला। महाशिवरात्री निमित्त सुट्टी असतानाही कामाची निकड, आचारसंहिता व वर्षाखेर यांचे भाव ठेवून शासनाच्या सेवेची निकड लक्षात घेऊन आज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान युनियनच्या वतीने फेटा बांधून व रोप देऊन जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले यांच्या हस्ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। शिक्षणाधिकारी कादर शेख यांचाही वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। प्रसाद मिरकले यांनी आज जागतिक महिला समृद्धी धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील चौथे राज्य असून महिलांच्या कल्याणासाठी काम करत आहे, त्यांची प्रचिती सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येत आहे असं प्रतिपादन केलं। मीनाक्षी वाकडे यांनी महिला सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य देतात, त्यामुळे आज युनियनच्या वतीने सन्मान करण्यात आला, हे निश्चित आमच्यासाठी कौतुकास्पद आहे अशा भावना व्यक्त केल्या। कादर शेख यांनी महिलांचा केवळ आजच्या दिवशी सन्मान न करता सातत्याने महिलांचा व त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती। रेणुका प्रथम शेट्टी, सुनीता भुसारे, रजनी केकडे, श्रीमती पोरेड्डी, महामुरे, अर्चना निराळी, स्वाती गायकवाड, अंजली पेटकर आदी 11 महिलांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली तर सूत्रसंचालन डॉक्टर NP माने आणि आभार प्रदर्शन रोहित घुले यांनी केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।